राजपूर नावाचे एक गाव होतं, जिथे जॉली नावाचा एक माणूस आपल्या आई बाबांबरोबर राहायचा. जॉली बरोबर त्याचे 2 मित्र फिरायचे, सम्राट आणि जिग्नेश. एक दिवस असंच ती लोक बाहेर मिळतात. अरे जिग्नेश आणि जॉली, तुला माहिती आहे जॉब लागलाय आणि ते सुद्धा शहरातल्या एका मोठ्या कंपनीमध्ये. आता मी खूप पैसे कमवणार. काय बोलत आहेस? माझा सुद्धा शहरामध्ये एक जॉब लागलाय नवीन कंपनीत. तू सांग जॉली, तुझं कसं चालू आहे? तुम्हा दोघांना तर माहिती आहे मी मध्येच माझा अभ्यास सोडून दिला होता. त्याच्याचमुळे आत्तापर्यंत मला काही नवीन नोकरी नाही मिळाली आहे. काही गोष्ट नाही जॉली, सगळे काय घारीप्रमाणे उडत नसतात. काही लोक कोंबडीसारखे पण असतात. पंख तर आहेत, पण ते जमिनीवरतीच फडफड करत असतात. जिग्नेश, तुला असं कुठल्या लाचार माणसाची चेष्टा नाही करायला पाहिजे. त्याची आई गावामध्ये चहा विकते, त्याच्यामुळे त्यांचं काम चालून जातं. जॉली, तू याच्या गोष्टीचं वाईट नको वाटून घेऊ. त्या दोघांचं बोलणं ऐकून जॉली नाराज होतो आणि तिथून निघून जातो आणि घरी येतो. घरी त्याची आई त्याला बोलते. सम्राट आणि जिग्नेशची आई सांगत होती की त्या दोघांची नवीन नोकरी लागली आहे आणि तू इतका हताश होऊन बाहेरून काय येत आहेस? काही नाही आई, माझ्या दोन्ही मित्रांना शहरामध्ये नवीन नोकरी लागली आहे, पण मला अजून कुठेच काही काम नाही लागले अजून. अरे बाळा, मी आहे ना. आई, तू ठीक तर आहेस ना? हो बाळा, मी ठीक आहे. तू काळजी करू नकोस, मी आहे ना. खूप मन लावून चहा विक. जॉलीची आई खोकत खोकत बेशुद्ध होते. जॉली गावाच्या डॉक्टराला घरी बोलवतो आणि ती जॉलीच्या आईचा इलाज करते. जॉली डॉक्टरकडून आपल्या आईच्या तब्येतीबद्दल विचारतो. काय झालं माझ्या आईला? तुझ्या आईची तब्येत खूप जास्त खराब झाली आहे. तिला काम करायला अजिबात लावू नकोस आणि जी औषधं मी ह्या कागदावर लिहिलेली आहेत त्यांना दररोज आपल्या आईला खाडवत राहा. डॉक्टर तिथून निघून जाते. जी औषधं डॉक्टर पर्चीवर लिहून जाते ते सगळं काही शहराची औषधं होती. हे औषधं तर खूपच महाग आहेत आणि माझ्याकडे तर पैसे पण नाहीयेत. अरे मला काही ना काहीतरी करावंच लागेल. जॉली आपल्या आईच्या चहाच्या स्टॉलवर जातो आणि चहा विकायला लागतो. चहा, गरमागरम चहा घ्या. जेव्हा जॉली चहा विकत होता तेव्हा तिथे त्याचे मित्र सम्राट आणि जिग्नेश जात होते आणि त्याला बोलतात. अरे दादा, हे काय? हा तर चहा विकायला लागला. काही लाज वगैरे नाही वाटत आहे का? थोडा अभ्यास जर केला असतास तर एक चांगली नोकरी मिळाली असती तुला. जॉली रागात जिग्नेशला उत्तर देतो. काय अर्थ आहे तुमचा मेहनतीशी? चहावाले काय मेहनत नाही करत का? माझी आई आजारी, पण तरी सुद्धा मी तुमच्याकडे पैसे मागायला आलो का? नाही आलो ना? अरे चिडत का आहेस? बस आम्ही हे सांगायला आलो होतो की आम्ही दोघं शहरामध्ये चाललोय. ठीक आहे जॉली, आम्ही चाललो. तू तुझा चहा विकत बैस. दोन एकदा पुन्हा जॉलीची मस्करी करून तिथून निघून जातात. जॉलीची चहा विकून काहीच कमाई होत नव्हती आणि त्याच्याकडे थोडे पण पैसे नव्हते की तो त्या औषधांना विकत घेऊ. जॉली उदास होतो. तेव्हा त्याच्या दुकानामध्ये एक म्हातारा माणूस येतो, जो गळ्यामध्ये सोन्याचा हार आणि काळा चष्मा घालून येतो. अरे बेटा, काय झालं? एवढा परेशान का आहेस? खुश राहा, हस, ह्या क्षणाला जगायला शिक. आणि मला चहा पाच, पण माझ्याकडे पैसे नाहीयेत. जॉली त्या म्हाताऱ्या माणसाला चहा देतो. म्हातारा माणूस जॉलीला बोलतो. बाळा, मला असं वाटतंय की तुझ्यासोबत काहीतरी घटना घडत आहे, त्यामुळेच तुझ्या डोक्यावरती चिंता दिसून येत आहे. चला तर सगळं सांग मला, काय गोष्ट झाली आहे. मी तुझी मदत करेल. तुम्ही माझी मदत करताल? हो, का नाही. आधी हे तरी सांग की काय झालंय तर नक्की. जॉली त्या म्हाताऱ्या माणसाला सगळं काही सांगतो. म्हातारा माणूस त्याचं ऐकतो आणि त्याला बोलतो. तू चिंता नको करूस, मी तुझी मदत करेल. तुझ्या आईला काय नाही होणार. मी माझ्या मित्राला आत्ता बोलवतो. म्हातारा दोन्ही हात जोडतो आणि मंत्र वाचतो. असला विस्तला माझी मैत्रीण गाय जिथे कुठे असेल ती लवकर इथे यायला पाहिजे. तेव्हा तिथे अचानक एक गाय येते. हे सगळं बघून जॉली आश्चर्यचकित होतो
म्हातारा माणूस गायला बोलतो. तू आतापासून या जॉली सोबत राहशील आणि हिची मदत करत राहशील. समजली माझी सगळी गोष्ट? ठीक आहे. काय? ही गाय इथे कशी आली आणि ही बोलत कशी आहे? गाईज, हे बघा, माझ्या जायचा वेळ झाला आहे. ह्या गाईच्या दुधाने आपला चहा बनवत जा आणि हे लक्षात ठेव की हे गाईचं दूध कुठल्या रबडीपेक्षा कमी नाहीये. आणि जरा स्वतःचे कपडे घालण्याचा पद्धत सुद्धा बदलून टाक. थोडं नवीन प्रकारचे कपडे घाल. चल, आता मी चाललोय. तो म्हातारा माणूस तिथून निघून जातो. जॉली त्या गाईला आपल्या घरी घेऊन जातो आणि दुसरा दिवस तिचं दूध काढून आपल्या दुकानामध्ये येऊन चहा विकायला लागतो. तेव्हा तो बघतो की हे दूध दूध नाही पण रबडी आहे. जॉली कपडे पण वेगळे घालतो आणि आपल्या दुकानावर लिहितो जॉली की रबडी चाय. रबडी चहा घ्या, रबडी चहा घ्या. असा चहा तुम्ही कधीच घेतला नसेल. तेव्हा तिथून एक बाई जात होती आणि रबडी चहा म्हणून ऐकते. हे रबडी चाय म्हणून काय आहे? अरे दीदी, हा जॉलीचा रबडी चहा आहे. एकदा घेऊन तरी बघा. ते बरं, बघू तुझी रबडी चहा कशी लागते. जॉली चहा बनवून त्या बाईला देतो. ती बाई त्या रबडी चहाला पिते आणि बोलते, अरे ह्याआधी तर मी इतकी चांगली चहा कधीच नाही पिली. हा तर खूप चांगला चहा आहे. जॉली भाऊ, आणखीन एक चहा देणार आहे? आत्ता देतो. हळूहळू जॉलीचा चहा पूर्ण गावामध्ये प्रसिद्ध होऊन जातो. जॉली आपल्या आईचा इलाज सुद्धा करून देतो. जॉली गावामध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत माणूस बनतो, फक्त आणि फक्त चहा विकून. आणि दुसरीकडे त्याचे मित्र सम्राट आणि जिग्नेश ज्या कंपनीमध्ये काम करत होते त्या दोघांची कंपनी कंगाल होऊन जाते, ज्यामुळे त्या दोघांना नोकरीमधून काढून दिलं जातं आणि ते दोघे जण परत आपल्या घरी येतात. गावी आल्यानंतर ते दोघे एका दुसऱ्याला बोलतात, यार, माझं तर खूप मोठं नुकसान झालं. आता आपल्याला काम कोण देणार? किती मेहनतीनंतर हे काम मिळालं होतं. सगळी मेहनत पाण्यात गेली. चल जाऊया, त्या गरीब जॉलीकडे चहा प्यायला जाऊ. त्याची ती हालत बघून थोडं आपल्याला तरी चांगलं वाटेल. सम्राट आणि जिग्नेश दोघेजण जॉलीच्या दुकानावर जातात. तिथं पोचतानाच ते बघतात की जॉलीची दुकान आता मोठी झाली आहे. दोघेजण आश्चर्याने तिथं बघतात आणि जॉलीकडे जवळ जाऊन बोलतात, अरे जॉली, तुझ्या चहाचं दुकान तर खूपच मोठं झालं यार. खरं खरं सांग, कुठून एवढे पैसे आले तुझ्याकडे? असे प्रश्न मला का विचारत आहात? तुला काय वाटत आहे की चहा विकून विकून कुठला माणूस काही श्रीमंत नाही होऊ शकत? ह्या सगळ्या गोष्टी मी चहा विकूनच कमवल्या आहेत. सम्राट आणि जिग्नेशच्या मनामध्ये जॉलीची दौलत शौहरत बघून ईर्ष्या होते. जॉली त्यांना रबडीची चहा पाजवतो. दोघेजण रबडी चहा पितात. पितानाच सम्राट जॉलीला बोलतो, जॉली, हा रबडी चहा मी कधीच नाही पिलाय आणि मी हे खूपच विश्वासाने सांगू शकतो की याच्यापेक्षा चांगली चहा मी अख्ख्या जगात नाही पिली आहे. खरं बोलला, ह्याचा चहा पिल्यानंतर एकदम असं मनातून सुख मिळालं. आता आम्ही तुझे तर खूप जुने मित्र आहोत. आम्हाला तरी सांग की तू हा रबडी चहा बनवतो तरी कसा? जॉली त्या दोघांना जादुई गाईच्या बद्दल सांगतो. सम्राट आणि जिग्नेश रबडी चहा पिऊन आपापल्या घरी जातात आणि मधीच थांबून दोघेजण एका दुसऱ्याला बोलतात, ऐक सम्राट, लक्ष देऊन. माहिती नाही की आपल्याला पुढे काही जॉब मिळेल की नाही. यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. जसं की तू ऐकलं की त्याच्याकडे काही जादुई गाय आहे. आपल्याला तिला चोरावं लागेल. नेकी आणि पूछपूछ, माझ्या मनात सुद्धा हेच येत होतं. मी तर या गोष्टीला कधी सहनच नाही करू शकत की 10वी पासवाला आपल्या पुढे निघून जाईल. जशीच रात्र होईल आपण त्या गायीच्या तबेल्यात जाऊन त्याच्या गायीला चोरून घेऊया. दोघेजण त्या गायीला चोरण्याची योजना बनवतात. रात्र होऊन जाते आणि सम्राट आणि जिग्नेश दोघेजण जॉलीच्या गायीच्या गोट्यामध्ये जातात, जिथे ती जादुई गाय झोपत होती. ते बघ, तीच आहे ती जादूची गाय जी रबडीसारखं दूध देते. जिग्नेश पुढे जातो आणि गायीची बांधलेली दोरी उचलतो आणि गायीला बाहेर घेऊन जातो. तेव्हा गायीची झोप मोडते आणि ती त्या दोघांना बघून बोलते, तुम्हा दोघांची हिम्मत कशी झाली मला चोरी करण्याची? दोघेजण आश्चर्यचकित होतात. तू तर बोलत आहेस. हे कसं होऊ शकतं? पतंग हव्यामध्ये उडते
पण त्याची डोर जमिनीवर राहणाऱ्या माणसाच्या हातावर असते. जेव्हा त्या माणसाच्या हातातून ती डोर सुटते तर ती पतंग आकाशामध्ये इकडे तिकडे जायला लागते आणि खाली येऊन पडते. तुम्ही दोघे त्या बिडोल पतंगासारखे आहात आणि जॉली तो आहे ज्याची डोर जमिनीपासून जुडलेली आहे. आम्हाला माफ करा. आम्हाला दोघांना आमच्या नोकरीवरून काढून टाकलंय. त्यामुळेच आम्ही इथे तुला चोरायला आलो होतो. आम्ही विचार केला की तुला चोरून आम्ही आमची स्वतःची रबडी चहाची दुकान चालू करणार. मला माफ करा गायजी. ती लोक जेव्हा बोलत होते तेव्हा मागून जॉली येतो आणि त्यांना बोलतो, मी तुम्हा दोघांची पूर्ण गोष्ट ऐकली आहे. जर तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलंय तर ही गोष्ट तुम्ही दोघांनी मला का नाही सांगितली? लक्ष देऊन ऐका माझी गोष्ट. मित्र आपला कितीही मोठा झाला ना तरी तो मित्रच असतो आपला. समजलं सम्राट आणि जिग्नेश? मला माफ कर जॉली की आम्ही तुला एकदम खाली दाखवलं. आमच्याकडे काही काम नाहीये. आमची काहीतरी मदत कर जॉली. एवढीच गोष्ट आहे ना. चला उद्यापासून तुम्ही माझ्या दुकानावरती या. जॉली सम्राट आणि जिग्नेशला आपल्या कामावर ठेवतो आणि दोघांना त्यांच्या शहरच्या कंपनीपासून दुप्पट पगार देतो.